पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय ग दीदी, आज एवढी गपगप का? बोलले तर म्हणताय बोलत्या, गप बसले तर म्हणताय गप का? काय करायचं काय गरीबानं? तू आणि गरीब? ए मुन्ने, उगाच पिडू नको तिला. शांत बसले तर बसू दे. तिला बी आराम पाहिजेलच की. आणि असं बी वर्ण शांत दिसल्या तरी डोसक्यात काहीतरी चालूच असेल तिच्या. असू दे की, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण आता नाही, मगापासूनच गपगप आहे ती. मनात आला म्हणून बोलले, नाही तर बरं तुम्हीच बोलाल. मुन्नूचं कुठे लक्ष नसतं. तू फक्त लक्ष ठेव, काय बी कामं करू नको. काम तिने कशाला केली पाहिजे काम? मी करते काम. बघितलं का, काम कराय माणसं ठेवल्यात मी. हा पण दीदी, आज तुझं काम मी करणार आहे. माझं काम? माझं कुठलं काम? डबे पोचवायचं. आज मी मैत्रिणी संग कुंटाला जाणार आहे. रिक्षाने जाणार आहे. मग जाताना मी डबे पोचवते. आज तुला सुट्टी. ज्याचा त्याला पोचवलं म्हणजे झालं. तायडीकडनं नीट पत्ते लिहून घेऊन जा. पण तायडी कुठे आहे? अगं ती सकाळीच आंघोळ करून बाहेर पडल्या. म्हणजे देवळात गेली असेल. तिकडून मग शिलाईची कामं बी करायला जाणार होती म्हणाली. वेळ लागल तिला. बर मग चल, मी लिहून देते तुला पत्ते. नमस्कार अर्चना, बरं झालं इथंच भेटली. चौकशीसाठी आलतो. काय करायचं, घरी जायचं, इथंच कुठं तरी चहा पीत बसू आणि बोलू आपण. हे बघ, तपासाला जोर लावायचा असेल ना तर मला तुझी मदत लागेल. पण मी घरला नाही चालले, देवळात चालले. अरे मग तर लई वेळ झालं. बस गाडीवर, मस्तपैकी डबल शीट दर्शनाला जाऊ आपण. नाही म्हणजे कसं मनसोक्त दर्शन होईल. चल बस बस बस. मी इथल्याच देवळात चालले आणि एक काम बी आहे, ते करून घरला जाणार. मला घरी जायला वेळ लागेल. म्हणजे नेमकं कुठं जाणार आहे तू? अरे फोनला आताच यायचं होतं ना. हॅलो, ए कायला डिस्टर्ब करून राहिला रे? हा काय झालं? कोण? मोठे साहेब आलेत? कधी आलेत? हा हा, आणि निघतो 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 लगेच निघतो. अर्चना सॉरी, आपली आजची मीटिंग जरा अर्धवट राहिली, ती आपण नंतर पूर्ण करू. हा नंतर भेटू आपण. हा पण तुझी मदत लागल मला. हा इन्स्पेक्टर कसला तपास करायलाय? गोपीनाथला माहित असेल काय? यास्मीनं परत काय गोळ घातला वाटतं. देवी आई, घरावरचं संकट दूर होते. चोरीला गेलेले पैसे परत मिळू दे रे. आईच्या सगळ्या काळज्या दूर होऊ दे.
दाद्या तू नेमका कोण आहेस? हे वहिनीपासून किती दिवस लपून ठेवायचं आपण? तांबड्या आपण आयुष्यभर लपुरे, पण ह्योच निर्मला मॅडमचा मुलगा आहे. हे वहिनीला कवा ना कवा समजलंच की. कधी ना कधी समजणारच आहे. हा ए यार असं काय बोलू नका. आधीच डोसकं काम दे ना, आणि त्यात तुम्ही अजून डोसक्याचा ताप वाढवू नका. अरे ताप नाही दाद्या, खरं सांगालोय आम्ही. आता पॉइंटाचा मुद्दा फक्त वहिनी एवढाच नाही, मॅडम बी आहेत. दोघींना समजलं ना तर आपलं काही खरं नाही. निष्काळजी राहायचो आणि घोळ व्हायचा. नाही नाही, काय घोळ नाही व्हायचा, अजिबात घोळ नाही व्हायचा. सगळं नीट होईल. मुग्धा, मुग्धा, तू इथं काय करायलायस? इथं तर मुग्धा राहते ना? एक मिनिट, तू इथं आहेस म्हणजे माझा संशय खरा आहे तर निर्मला मॅडमचा पोरगा तूच तर नाहीस ना? म्हणजे तूच आहेस. तू माझ्या संग खोटं बोललास नाही नाही का? नाही मग सांग, कोणाचा पोरगा आहेस तू? माझ्या संग खोटं बोलायलायस तू. नाही, मी निर्मला मॅडमचा पोरगा नाही. निशांत, ए तू इथं आमच्या घरात काय करतेस? निशांत, ही पोरगी इथं काय करते? असं काय बघायलास? तुझी आई आहे मी. काय विचारलं? ही पोरगी इथं काय करते आपल्या घरात? ह्यो काय बोलणार आहे? याचं तर खोटं उघडं पडलंय. कुठल्या तोंडानं बोलणार आहे? खोटाळा. ए हद्दीत राहायचा. माझा निशांत कधीच खोटं बोलत नाही. होय, मग ह्याला विचारा, ह्यो तुमचा पोरगा आहे हे त्यानं माझ्यापासून का लपवलं ते? निशांत, काय बोलते ही पोरगी? मी तुझी आई आहे हे लपवलं तू? आणि तू माझा पोरगा आहेस हे सांगायची लाज वाटली होय तुला? ठीक आहे, मग आजपासून तू माझा पोरगा नाही आणि मी तुझी आई नाही. तुझा माझा संबंध संपला. आपला बी संबंध संपला. खोटारड्या माणसासंग बोलायची माझी अजिबात इच्छा नाही. इथनं पुढं मला तुझं तोंड बी बघायचं नाही. अगं मम्मी, मम्मी ऐक की. अगं ऐक अस्मे, तू तरी ऐक माझं. अस्मे, मम्मी, अगं अस्मे ऐक की. अगं तू तरी ऐक मम्मी. अस्मे, अगं ऐक की. अरे स्वप्न बघालतास काय? आणि स्वप्नात वहिनी संग मॅडम कसे काय आल्या? अरे तांबड्या त्यांच्या दोस्ती झाली असेल, होय ना दाद्या? अरे नाही, त्या दोघींनी माझी लपाछपी काढल्यावर काय होईल याची झलक दिसली मला. अयो, असं काय स्वप्न होतं? तुम्ही विचारून या आणि मी सांगून या असं होतं. हा, मग असलं काय सांगूच नको. हा ना, असली स्वप्न बघू बी नको. हा, आज स्वप्नाचं राहू दे, पण तुमचं बरोबर आहे. त्या दोघींनी खरं समजलं तर काय होईल याचा विचार करायला पाहिजे. आयु,
ठीक आहे. तुम्ही वा पुढं, आले मी. अन्नपूर्णा माते, तो चोर सापडून आईची काळजी मिटावी म्हणून उपाशी राहून मी हे व्रत कराले. माझं व्रत पुरं करायची शक्ती दे मला. मी तुमची वाट बघाल्या. का एवढं काय झालं? माझ्याकडे का नाही एक ब्रेकिंग न्यूज आहे. मगाशी तो इन्स्पेक्टर घोरपडे रस्त्यात अर्चनाची चौकशी करालता. काय काय विचारालता बा, घरी बी जाणार म्हणत होता. अर्चना लय घाबरली आणि मज्जा झाली. ते तर होणारच आहे. ब्रेकिंग न्यूज म्हणल्यावर थोबाडावर फॉर्मॅलिटी म्हणून तरी सरप्राईज दाखवा. आणि काय हो, आजकाल तुम्ही तुम्हासनी दैवी शक्ती मिळाल्यागत वागालाय. घटना घडायच्या आधीच समजतात काय तुम्हासनी? अंधारात दगड मारून अंदाज गेलो मी. असे डायरेक्ट कशी काय बातम्या समजतात? काहीतरी आपलं तर एकच आवडतं, चालतं बोलतं लाडकं न्यूज चॅनल आहे, यम न्यूज चॅनल. थँक्यू ताई. ताई हळू. तुम्ही ताई कुठे गेल्या? हो, आधीपासून मीच आधार देत होतो तुम्हाला. त्या ताई गेल्या केव्हाच. हळू. सॉरी, ते तुमचा तोल जात होता ना, म्हणून मी तुम्हाला सावरायला आलो. तुम्ही म्हटलात ना तुमची शेवटची फेरी. काय हो,
खानावळीत माणसं दंगा करायला गेलेली याची कंप्लेंट तर करत नसेल ना अर्चना? करत असेल तर करत असेल, आपल्यासनी काय त्याचं. ती निर्मला मॅडम बघून घेईल काय ते, आणि राधीची आसमी सकट वाट लावल. असं झालं तर मज्जाच येईल की. पण कंप्लेंट आपल्या विरुद्ध असेल तर पैशाचा विषय निघल. तिला आपल्याला याचा सकट पैसे परत करावे लागतील. बया, म्हणजे असं झालं काय आणि तसं झालं काय, वाट तर त्यांचीच लागणार म्हणायची की. वा. तू बघत राहा फक्त, एक एक पत्ता मी कसा बाहेर काढतो ते. काढा काढा, तुमचे हुकमाचे पत्ते एकदम टायमावर बाहेर काढा. त्या राधीला का नाही पोलिसांनी फटफटत नेलं पाहिजे. अख्ख्या गावात तिचं वाभाडं काढले पाहिजे. आणि संग संग त्या आसमीला पण ना थोबडवत नेलं पाहिजे. गोपुडी एका तासापुरतं पोलिसात भरती होता येते काय? असं कुठं असते काय? काय तर जादू झाली पाहिजे आणि असं झालं पाहिजे बाबा. मला का नाही फक्त एका तासासाठी पोलिसात भरती व्हायचंय, म्हणजे आसमीला जाऊन अटक करणार आणि तिला का नाही येणार आणि असे फटके देणार, असे फटके देणार, लयच थोबडवणार. मज्जा येईल, लयच मज्जा येईल मला. का केलं तर बरं तुम्ही असं? आओ, ते चक्कर येत असताना सुद्धा फेऱ्या का बरं मारत होता बरं तुम्ही? ते मी व्रत केलेलं 1000 फेऱ्यांचं. सकाळी बी काय खाल्लं नाहीस, आता खाऊन घे जा. जा. नंतर नंतर खाते ना. उपाशी राहून उपाशी पोटी होता म्हणूनच चक्कर आली ना? नाही, असं काही नाही. ते देवासमोर बसले हो तुम्ही, खरं सांगा, उपाशी होता ना? हे बघा, मला हे अजिबात आवडलं नाहीये. अहो मला काय, मी तर म्हणतो त्या देवाला पण आवडलं नाहीये. काय गरज होती होय सगळं करायची? आईची काळजी मिटावी म्हणून. अहो मग असं उपाशी राहून काळजी कमी होणार आहे का हो? त्यापेक्षा तुम्ही काहीतरी करा ना. आईला खानावळीत मदत आणि घरी शिवणकाम, हे सोडून दुसरं काय येत आहे मला? हा, तुम्ही पुढचं शिक्षण का नाही घेत? मी मदत करेल हो तुम्हाला, खरंच. नाही नाही, नको, मला नाही जमणार. तसं बी शिकून काय उपयोग आहे? मला दुसरं कोणतंच काम नाही जमणार, कायच जमणार नाही मला, कायच येत नाही मला. ऐका, दिदे, अगं मागच्या बाजूला त्याला 2 जण मारायल्यात. काय? कोण कुणाला मारायलाय? अगं त्याला इकडे कधी कधी जेवायला येतो की तो, त्याला लय मारायल्यात. वय बर, थांब मी आलेच. चल चल चल. हे काय झालं? अगं आपल्या कुठल्या तर कस्टमरला 2 जण मारायलेत. मी आलेच. चल चल. अगं पण तू त्या गुंडांना काय करणार आहेस? पोरगी म्हणजे ना